आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन गोरेगावच्या नेस्को इथे साजरा होतोय। भरतशेठ गोगावले या ठिकाणी पोहोचले, धैर्यशील पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। साहेब, आजचा दिवस तुमच्यासाठी किती विशेष आहे? 60 वर्षापासून शिवसेना कार्यरत आहे। एक मेळावा तिथेही होतोय, एक मेळावा इथेही होतोय, कुठला दमदार मेळावा असणार? आता तुम्ही पाहताय तिकडचा लाईव्ह बघा आणि इकडचा लाईव्ह बघा। आमचा जो कार्यक्रम आहे तो एवढ्या मोठ्या नेस्को कंपनीच्या ग्राउंडमध्ये होतो आहे आणि त्यांचा एका षण्मुखानंदसारख्या हॉलमध्ये जे काय 2-3 हजार लोक बसू शकतात आणि इथे 10-15 हजारच्या वरती कॅपॅसिटी आहे। मग तुम्ही बघू शकता आणि म्हणून करता आज आम्ही सांगू इच्छितो की आजचा मेळावा हा आमचा भरगतचा आणि जोरदार आहे। 6 खासदार आले, त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली असं म्हणूया। 100% आज जर आपण पाहिलं तर आज त्याच्यामध्ये भरवरचे आमच्याकडे असणारे 7 आणि 6 13 खासदार आज झालेले आहेत। आणखीन बघूया पुढं पुढं काय होतंय ते। पण संजय राऊत म्हणतात की ऑपरेशन टायगरला आम्ही ऑपरेशन तोडकने उत्तर देणार आहे। तोडक नाही, आता मोडक। आता आपण पाहिलेलं आहे की आमच्या नरेश म्हस्केने सांगितलं आहे तुडवा नाही आता बुडवा, आणि त्याप्रमाणे ते आता बुडत चाललेले आहेत। म्हणून ते आता तसं त्यांच्याकडे वक्तव्य येते। टीका केली, राऊत म्हणतात की आमचे 6 जण बाजारात उभे राहिले आणि त्यांना लोकांनी विकत घेतलं। ठीक आहे ना, आता त्याच्याकडे दुसरा हाय काय पर्याय? संजय राऊतांकडे दुसरा पर्याय हाय काय? अर्धा तास ईडी सीबीआय बाजूला ठेवा आणि भाजपचे 7 तुकडे होते। ठीक आहे ना, आता त्याला बोलायला काय हरकत नाही आहे, पण तसे दिवस आता राहिलेले नाहीत, ते दिवस गेले। पण ठाकरेंपाठोपाठ आता ऑपरेशन तुतारी पण होईल शरद पवार गटाचं, अशी पण चर्चा रंगते। काय नेमकं पडद्यामागे घडते? ते एकनाथ शिंदे साहेबांना विचारा तुम्ही। नक्कीच एकनाथ शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्यामध्ये नेतृत्व सक्षम शिवसेनेचं कोण करतं? आपण जर पाहिलं, जर कोणाचंही सुखदुःख अडीअडचण असेल तर आमचे नेते जे उभे राहतात ते समोरचे कधी उभे राहिले नाहीत। तुम्ही पाहिलं की जम्मू काश्मीरसारख्या ठिकाणी ज्यावेळेला हमला होतो आणि त्यावेळेला पहिलं धावत कोण जात असेल तर एकनाथ शिंदे साहेब। नुसते धावत न गेले, तिथनं लोकांना आणण्याची व्यवस्था केली। तिथल्या एका मुस्लिम बांधवावरती गोळीबार झाला, तो मृत्युमुखी पडला, आपल्या लोकांना वाचवताना त्याला घर बांधून दिलं। ह्याच्यापेक्षा माणुसकी काय असू शकते? निंबाळकरांनी टीका संतोष देशमुखचं बीडला घर बांधून दिलं, हे आपण सगळं पाहताय। मग ह्याच्यामध्ये आणि ठाकरेंमध्ये जो फरक आहे तो फरक आहे। नक्कीच। पण ओमराजे म्हणतात, टीका करतात ते उद्धव ठाकरेंवर। ते म्हणतात की उद्धव ठाकरेंचं ठीक आहे, ते आजारी आहेत, पण कधी आले नाहीत आदित्य ठाकरे ग्राउंडवर। आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे ह्यातला जो फरक आहे तो आपण पाहिलेला आहे आणि त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांना वेगळं वाटत असेल, पण आम्ही जनमानसातली लोक आहोत। आमदार आणि नगरसेवक पण यायच्या फिराकमध्ये अशी पण बातमी येते। काय नेमकं सत्य? ऑपरेशन 2, 3, 4 होणार आहे भविष्यात? असते असते, घाई करू नका, आगे आगे देखो क्या होता है। और शिंदे साहेब सब शिंदे साहेब जेव्हा जेव्हा दिल्लीमध्ये जातात, जेव्हा जेव्हा त्यांची ताकद वाढते, महाराष्ट्रामध्ये गुड न्यूज घेऊन येतात। येत्या काळामध्ये गुड न्यूज आहे तुमच्या सगळ्यांसाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी? वो भी हो जाएगा, ख्याल रखो। सभा तो आपण बघा, सूचक वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे आणि एकंदरीतच आता शिवसेनेचे जे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचू लागलेले आहेत वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि भगवामय वातावरण या ठिकाणी तयार झालं आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।